टोटल 7 एग घेतली आहेत मी. म्हणजे आता पावसाळ्यात काय विषय आहे, पावसाळ्यात तो पिसवा म्हणजे पिसवळा होतो, कोंबड्यानं खूप होतो. हॅलो नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आमच्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये आम्ही करणार आहोत, तर आपल्याकडे एक कोंबडी आणि ती कोंबडी झाली आहे खुडूक. म्हणजे खुडूक म्हणजे ती आता पिल्ली काढण्यासाठी तयार झाली आहे. तर तिच्यासाठी आता अंडी ठेवण्यासाठी आपण जागा म्हणजे त्याला रोवणी बनवणार आहोत. तर या माझ्यावर आता आपली एक चिल्लर पार्टी, तर हा माझा मागचा आहे पुतना आणि 2 चिल्लर पार्टी. हा तुला मागच्या वेळी तुम्ही बघला असाल, हा आहे नानू आणि हा त्याचा मित्र आयुष. तर आता आम्ही चला आमच्या कामाला सुरुवात करूया. तर त्या कोंबडीला रोवणी बनवण्यासाठी आपण हे घेतले घमेल. त्या घमेलाचा आता आपण रोवणी बनवूया. ते फुटलेलं आहे आणि फुटलेलेच लागते. तर सगळ्यात पहिला आपण त्याच्या खाली घरामध्ये ही रामबाणची मुंग्यांची पावडर आहे, म्हणजे पिसावा लागतो, तो लागू नये म्हणून टाकून घेतो आधी खाली. ती टाकून झाल्यानंतर आपण ह्याच्या खाली घेतली आहे वाळू. आहे ती सफेद वाळू आहे आणि झाकून ठेवली होती, म्हणजे सुकं ठेवलेली, कारण आमच्याकडे लागतो पाऊस, त्यामुळे मला ही सुकं ठेवलेली आणि सुकली आहे. आता ह्याच्यात टाकूया आपण या घमेलामध्ये अशी पसरून. तर त्याची टाकून घेतो आधी. तर मित्रांनो, आता आपण अशा वाळू टाकून घेतली आहे. तर जरा वाळू एकदम लेवलमध्ये करून घेतो प्रॉपर अशी. तर लेवल करून घेतली आहे आता. आणि आता थोडी साईडून अशी पाऊल टाकतो अजून. म्हणजे आता पावसाळ्यात काय विषय आहे, पावसाळ्यात तो पिसवा म्हणजे पिसवळा होतो, कोंबड्यानं खूप होतो आणि तो खूप प्रॉब्लेम देतो, त्यामुळे पाऊल टाकायचं कारण. तर चला, तर आता आतमध्ये ठेवूया नेऊ आणि अंडी ठेवायची होते. रोवणी आपली बनवून झाली आहे. तर आपण आता ही रोवणी ज्या जागेवर ठेवणार आहोत, ती जागा जरा साफ करायची. का साफ करायची? कारण मागच्या वेळी आपण तिथे कोंबडी ठेवली होती, ती जागा तशीच आहे. तर आता आलो आहे आपण त्या खोलीमध्ये. तर ही आहे बॅक कॅमेरा दाखवतो. तर रोवणी आपल्याला ठेवायची आहे इथे आणि सगळी जरा घाण पडली झाली, साफ करायचं आहे आणि ह्या कोंबडीला ठेवायची आपल्याला त्या रोवणीमध्ये. तर सगळ्यात पहिलं आता मी ही जागा साफ करतो. जरा इथे पावडर टाकतो आहे ती, त्याच्यानंतर रोवणी आणून ठेवतो आणि मग आपण अंडी ठेवूया आणि कोंबडी ठेवूया. जागा साफ करून घेतो. तर इथे जरा कपडे आहेत घाण, सगळं बाहेर टाकतो पहिले. त्यानंतर झाडू आहे, हा आहे, ही आरी आहे, याची मान कापून टाकतो. तर राहू दे. तर आता ही घाण सगळी आहे ती इथली जरा गोळा केली. इथे एक रशी आहे ती काढून घेतो. ही मागच्या कोंबडी सगळी घाण आता घेतली आहे मी गोळा करून. तर आता मी पावडर आपल्याला इथं पण टाकून तर ही पावडर टाकून झाली आपण. आता आपण इथं रोवणी आपली आहे ती आणून ठेवूया. चला, ही रोणी आणलेली आहे. तर रोवणी घेऊन आलाय आदू, म्हणजे माझा पुतना. तर आता ही रोवणी इथे खाली ठेवूया. खाली ठेवण्याचं कारण म्हणजे की त्यामध्ये आता आपल्याला अंडी ठेवायची आहे. तर ही घेतली आहेत अंडी मी. तर ही आहेत अंडी. तर बॅक कॅमेरा ऑन करून तुम्हाला दाखवतो. आपण आता ही घेतली आहेत अंडी. ही टोटल 7 अंडी आहेत आणि जरा ही फ्रीजमध्ये असल्यामुळे आणि फ्रीजमध्ये मग अशी बाहेर काढून ठेवली, त्यामुळे जरा यांना पाणी लागले. ते पुसून आता ह्यामध्ये सगळी ठेवायची आहेत आपल्याला ह्या रोवणीमध्ये. आपल्याला ही सगळी अंडी पुसून घेतो आणि याच्यात ठेवतो. हा अंडी आपण पुसून घेतली आहे. तर अंडी आता ठेवूया रोवणामध्ये. तर ही अंडी एक एक करून ठेवत नाही, आमच्या गावाकडे अशी एक ठेवत नाही. एक ठेवलं की ठेवलं की पिल्लं एकच काढते, म्हणून आमच्याकडे एकदम एकाच हाताने एकदम हीच ठेवायची अंडी असतात. तुम्हाला आता एकदम अंडी ठेवतो आणि बॅक करून आणून टाकतो. आता मित्रांनो, हे आपल्याला एकदम ठेवायचे आहे. कसा करतो तुम्ही, एक एक हळूहळू ठेवा. तर आपण आता ही 7 अंडी घेतली आहेत. या 7 अंडी एकदम अशी ठेवायची रोवणीमध्ये हळूवार, कारण नाजूक असतात. फुटली की मला घरातले भांडण मारते, त्यामुळे मला हे अलगद ठेवायला लागणार. अशी आपण करू नये, एकदम अशी सगळं ठेवूया. हे आपली 7 ठेवून झालेली एकदम. तर आता आपण या रोवणीमध्ये अंडी घेतली आहेत. आता ही रोवणी ठेवूया आपण ज्या जागेवर पाऊल टाकले मग अशी एकदा अशी तुम्ही फिट्ट अशी बसून घेऊया लाईटली, म्हणजे
दुसऱ्या कोंबड्यापासून हिला त्रास होता काही कामाने. तर मित्रांनो आता पल्ली घेऊन झाले. तर या जाळीमध्ये आहे कोंबडी. त्या कोंबडीला आता बाहेर कोंबडी काढूया जाळीमध्ये. तर ही कोंबडी आपण काढली बाहेर जाळीमधून. तर त्या कोंबडीला जाळीमध्ये बसतो आणि कोंबडीला सांगतो की सगळेच कोंबडे काढ बाहेर येतात मी, कारण कोंबड्यांना खूप डिमांड आहे गावरान कोंबड्यांना. तर कोंबडा काढ कोंबडा काढ कोंबडा काढ कोंबडा काढ कोंबडा. आणि ह्याच्यावरती हा छोटा डाल म्हणतात त्याला, डालग हारा असं काय काय म्हणतात, यावर घालूया. बसत नाही आहे म्हणून तिरकं घालतो असं. आणि आता आपली कोंबडी रोनावर घालून झालेली आहे. तर मित्रांनो आता ही पिल्ली काढून तरी 21 दिवस लागतात पिल्ली काढायला कोंबडीला. तुम्हाला 21 दिवसांनी याचा सेकंड पार्ट दाखवेन पिल्ली किती काढली आणि कोंबडीची बाकी माहिती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देईल. तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सांगा सबस्क्राईब करायला. सबस्क्राईब करा आणि कॅमेरामॅन पण सांग सबस्क्राईब करायला. यो यो. तर मित्रांनो तर आपण आता ही जागेवर रोवणी ठेवायची आहे. त्या जागेवर आपली जाऊन जागा जरा साफ करतो, कारण आता त्या दिवशीच एक कोंबडी रोवणीवरून उतारली आहे, ते तुम्हाला नंतर दाखवतो. तर आता आलो आहे आमच्या खोलीमध्ये. तर इथं पूर्ण अंधार आहे. त्यासाठी सर्वप्रथम आपण लाईट ही माच होत गई.